भौमितिक रचना प्रकरण 4च्या 7व्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सराव संच 4मधील प्रश्न क्रमांक 6 आणि 7 यांच्या आकृत्या काढणार आहोत. प्रश्न क्रमांक 6 बघा काय आहे ते. केंद्र ई असलेले 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर एफ बिंदू घ्या. बिंदू ए असा घ्या की एफ हा बिंदू ई आणि एच्या दरम्यान असेल आणि एफ ए हे अंतर 4.1 सेमी असेल. बिंदू ए मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. तर केंद्र ई असलेले 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे. म्हणून आपण पट्टीच्या सहाय्याने वर्तुळ कंपासमध्ये 3.4 सेंटीमीटर अंतर घेऊ. आपण 3.4 अंतर घेतलं. तीन 3.4 सेंटीमीटर अंतर घेऊन वर्तुळ काढलं. त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू त्याला ई नाव द्या. हे 3.4 सेमी अंतर वर्तुळाची त्रिज्या. आता वर्तुळावर एफ बिंदू घेतला. आपण या ठिकाणी एफ बिंदू निश्चित केला 3.4 सेंटीमीटर अंतरावर. आता एफ पासून ए पर्यंतचं अंतर घ्यायचं आहे. एफ हा बिंदू दरम्यान असेल ई आणि एच्या दरम्यान. तर एफ पासून ए पर्यंतचं अंतर 4.1 सेंटीमीटर घ्या. वर्तुळ कंपासमध्ये 4.1 एवढं अंतर कंपासमध्ये घ्या. एफ बिंदूवर ठेवा लोखंडी टोक आणि 4.1 सेंटीमीटर अंतरावर आडवा चाप काढा. अशा प्रकारे रेषाखंड तयार होईल. याला ए नाव द्या. हे 4.1 सेमी एफ पासून ए पर्यंतचं अंतर आणि या वर्तुळाची त्रिज्या आहे 3.4 सेंटीमीटर. तर ए बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. त्यासाठी वर्तुळ कंपासमध्ये ई ए हा रेषाखंड जो आहे तेवढा अंतर कंपासमध्ये घ्या किंवा त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करा. वरती एक चाप काढा. पहिल्या कोण्यावर ठेवून खाली एक चाप काढा. हेच अंतर निश्चित करून परत ए बिंदूवर ठेवा. वर एक छेदणारा चाप काढा. खाली एक छेदणारा चाप काढा. आता हे दोन बिंदू सरळ रेषेमध्ये जोडून घ्या पेन्सिलच्या सहाय्याने. या ठिकाणी एम बिंदू मिळाला. एम आणि ई हे अंतर कंपासमध्ये खात्री करून घ्या. ई आणि एम तेवढेच अंतर एम आणि ए हे अंतर असेल. तर एवढं अंतर त्रिज्या समजून वर्तुळ काढा. अर्धवर्तुळ. हे दोन वर्तुळ ज्या ठिकाणी छेदतात हा स्पर्शबिंदू मिळेल. त्याला बी नाव द्या मनाने. ए आणि बी पट्टीच्या सहाय्याने सरळ रेषेमध्ये जोडून घ्या. ए बी ही स्पर्शिका आहे. वर्तुळाला बी बिंदू स्पर्श करणारे. हा प्रश्न 6वा पूर्ण झाला. आता आपण प्रश्न 7वा. जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण एल बी एन आणि त्रिकोण ए बी सीमध्ये ए बी 5 सेंटीमीटर अंतर दिलेलं आहे. कोण बी 40 अंशाचं दिलेलं आहे. बी सी 4.8 सेमी दिलेलं आहे आणि दोन समरूप त्रिकोणाच्या बाजूंचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:7. तर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण एल बी एन काढा. तर ए बी सी हा त्रिकोण लहान आहे आणि एल बी एन हा त्रिकोण मोठा आहे, कारण या ठिकाणी 4:7 असं गुणोत्तर दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी
रेषा ओढा. रेषा ओढली. आता आपण बी सी हा पाया घ्या. बी सी 4.8 अंतर घेतलं आपण. बी सी हे 4.8 अंतर घेतलं आपण. याला बी, याला सी असं नाव द्या. 4.8 सेमी. आता बी हा कोन 40 अंशाचा या ठिकाणी घ्यायचा आहे. कोनमापकचा मध्यबिंदू बी बिंदूवर ठेवा आणि सी आडवी रेषा कोनमापकाची या बी सीला जोडा. तंतोतंत 40 अंशाचा कोन 0, 10, 20, 30, 40. 40च्या ठिकाणी बिंदू घ्या. कोनमापक काढा आणि आता निश्चित केलेला बिंदू आणि बी बिंदू जोडून घ्या. हा 40 अंशाचा कोन मोठा किरण काढा. त्यानंतर बी सी पाया झाला. बी हा कोन 40 अंशाचा. ए बी 5.1. वर्तुळ कंपासमध्ये 5.1 अंतर घेऊ आपण. 5.1 अंतर घेतलं आपण. 5.1 बी बिंदूवर ठेवा. आडवा छेदणारा चाप काढला आपण. 40 अंशाच्या कोन घेऊन जो किरण काढला त्याला ए नाव द्या. 5.1 सेमी ए बी आहे. आता ए आणि सी हे दोन बिंदू सरळ रेषेमध्ये पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या. अशा प्रकारे त्रिकोण ए बी सी तयार झाला दिलेल्या मापावरून. आता याला समरूप असणारा एल बी एन म्हणजे या ठिकाणी एल इथं कुठंतरी एल या किरणावर असेल, बी आणि इकडं एन. तर बी हा बिंदू या दोन समरूप त्रिकोणाचा सामायिक शिरोबिंदू आहे. तर समरूप त्रिकोण काढण्यासाठी आपण या ठिकाणी बी बिंदूतून खालच्या बाजूला किरण काढा. अंदाजे कोन घेऊन किरण काढा. आता त्याचे ए सीचे 4 भाग घ्या. ए सीचे 4 भाग. वर्तुळ कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्या. चार भाग. कमी अंतर घेऊन 1, 2, 3, 4 या ठिकाणी 5, 6 आणि 7. एकूण 7 भाग घ्यायचे आहेत. 4 भागावरती B1, B2, B3, B4, B5, B6, B7. 4 भाग या ठिकाणी. आता सी हा बिंदू जोडून घ्या. B4 आणि सी हे दोन बिंदू सरळ रेषेमध्ये जोडा. आता B4 या ठिकाणी झालेला जो कोन आहे त्याला एकरूप कोन, तेवढाच मापाचा एकरूप कोन तो B7 या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यासाठी अंदाजे खुणा करा. वर्तुळ कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आहे.
अंदाजे अंतर घ्या वर्तुळ कंपासमध्ये. अंदाजे अंतर घेऊन सारख्या खुणा करा. तेच अंतर इथं ठेवा B7 या ठिकाणी. चाप काढा. आता या दोन टोकामध्ये असं अंतर घ्या की या दोन रेषांनी झालेले जे कोन आहे तेवढा अंतर वर्तुळ कंपासमध्ये घ्या आणि छेदणारा चाप काढा. आता या ठिकाणी आपल्याला N बिंदू मिळाला. आता परत C या ठिकाणी झालेला जो कोन आहे तेवढ्याच मापाचा एकरूप कोन N या ठिकाणी तयार करायचा आहे. म्हणून C बिंदूवर लोखंडी टोक ठेवून अंदाजे खुणा करा. तेच अंतर N ठेवून N बिंदूवर ठेवा आणि दोन चाप काढा. परत या दोन टोकामध्ये कोनाचं माप घ्या वर्तुळ कंपासाच्या दोन टोकामध्ये तेवढंच अंतर इथं घ्या. दोन छेदणारे चाप या ठिकाणी मिळाले आपल्याला. तर हा छेदन बिंदू L बिंदू मिळवण्यासाठी आपल्याला ही कृती करावी लागेल. अशा प्रकारे C बिंदूपाशी झालेला कोन त्याला एकरूप असणारा कोन N बिंदूपाशी तयार केला आणि किरण काढला. तो किरण ज्या ठिकाणी छेदेल त्या ठिकाणी त्याला L नाव द्या. LBN हा मोठा त्रिकोण ABC या त्रिकोणाशी समरूप असेल. उरलेला 8वा प्रश्न आपण याच पद्धतीनं समरूप त्रिकोणाची आकृती काढावी. अशा प्रकारे हे प्रकरण या ठिकाणी संपले.